सर मी तुम्हाला सांगू इच्छितो, जो पणजीला हा ब्रिज बांधला अटल सेतू, त्याचं डांबरीकरण जे झालं होतं ना, एकदम थर्ड क्लास क्वालिटीचं डांबरीकरण झालं होतं. आम्हाला गाड्या सुद्धा चालवायला मिळत नव्हत्या. 2 वर्ष आम्ही तशी भोगली आणि नंतर कुठेतरी या लोकांनी त्याचं डांबरीकरण परत केलं. ओके, त्याच्यानंतर आता जो अटल सेतू आहे त्याची जी लँडिंग आहे, परवरीहून येताना जेव्हा गाड्या उतरतात तेव्हा खड्डेमय झालेल्या गाड्या डॅमेज होतात. अक्षरशः लोकांना त्रास होतो. आमच्या सरकारला पडून गेलेलं नाही आहे. कारण मी तुम्हाला हे कशाला सांगतो, कारण मागच्या वेळी सुद्धा तुम्ही इनॉग्रेशनला आला होतात आणि आता सुद्धा तुम्ही परत इनॉग्रेशनला येत आहे. कारण तुम्हाला कळायला पाहिजे की जे प्रोजेक्ट्स गव्हर्नमेंट करते आणि ते प्रोजेक्ट्स जे क्वालिटीमध्ये व्हायला पाहिजे, अप टू द मार्क ते होत नाही. आता एक प्रोजेक्ट केला आहे MVR कन्स्ट्रक्शनने, दुसरा केला आहे दिलीप बिल्डकॉनने, आणि पणजीचा जो अटल सेतू आहे तो LNTने बांधला आहे. सो हे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहे ना, या कॉन्ट्रॅक्टरवर आमच्या गोव्या सरकारचं, आमच्या PWD डिपार्टमेंटचं कंट्रोल नाही आहे. कारण MVR कन्स्ट्रक्शनचे आम्ही जे आता काणकोणवरून पत्रादेवीपर्यंत आम्ही जे बघितलं आहे कन्स्ट्रक्शन, टोटल जे त्याला क्वालिटीज नाही आहे, कॉम्पॅक्शन सारखं झालेलं नाही आहे. आणि कॉम्पॅक्शन सारखं झालेलं नसल्या कारणाने रस्ते दाबले जातात आणि क्रॅक्स पडतात. आणि बहुतेक पत्रादेवी, मग आमच्या तोरशे, उगिये, नळीबाग, पेडणे, धारगळ इकडचं जे काम जर आम्ही बघितलं, तिकडे रस्ते सारखे खड्डेमय झालेले, क्रॅक पडलेले आहे, रस्त्यांना अलाइनमेंट नाही आहे. आणि मेन म्हणजे जिकडे अंडरपास व्हायला पाहिजे होते, अंडरपास ते बायपास करून या लोकांनी फक्त माती घालून डायरेक्ट हायवे केले आहे, जेणेकरून लोकल लोकांना त्रास होतो. सर्व्हिस रोड चांगले नाही आहेत. सर्व्हिस रोडासाठी आम्हाला जे जनता दरबार बी असे प्रोग्राम होतात, ते तिकडे जाऊन आम्हाला त्यांना सांगावं लागतं, PWD मिनिस्टरला, कन्सर्न MLAला, PWD डिपार्टमेंट इंजिनियर्सला सांगावं लागतं की हे असं प्रॉब्लेम आहे म्हणून. सो माझी एक तुमच्याकडे विनंती आहे, तुम्ही जेव्हा गोवा इनॉग्रेशनला याल, इकडे कोठाळी ब्रिजला तुम्ही आता आम्हाला न्यूज कळली आहे की तुम्ही इनॉग्रेशनला येत आहेत म्हणून. सो तुम्ही जेव्हा गोव्याला इनॉग्रेशनला याल तेव्हा आमच्या CMला सांगा, PWD मिनिस्टर जो कोण आहे त्याला सांगा, आणि PWD जे डिपार्टमेंट आहे त्यांना सांगून एक मीटिंग घ्या. ओके, ही मीटिंग घेऊन त्यांना सांगा की मला हे रस्ते सगळे इन्स्पेक्ट करायचे आहेत म्हणून. आणि तुम्ही स्वतः इन्स्पेक्ट करून बघा, त्यांची क्वालिटी बघा, दिलीप बिल्डकॉनची क्वालिटी बघा, MVR कन्स्ट्रक्शनची क्वालिटी बघा, आणि हे LNT जी कंपनी आहे यांची क्वालिटी बघा, आणि तुम्ही स्वतः चेक करा की या रस्त्यांची परिस्थिती कशी आहे ती. नवे रस्ते, आज जर आम्ही गोव्याचे रस्ते बघितले आणि जर महाराष्ट्राचे रस्ते बघितले, कर्नाटकाचे रस्ते बघितले, त्यांची जी कन्स्ट्रक्शन आहे ती क्वालिटी मेंटेन केली आहे ते लोकांनी. पण आमची जी क्वालिटी आहे ती टोटल फेल क्वालिटी आहे सारखे, कारण या लोकांवर कोणाचा कंट्रोल नाही आहे. हॅलो फ्रेंड्स, शंकर बोलचे आमच्या गोंया खातीर. हांव आमचो जो सेंट्रल गव्हर्नमेंट कॅबिनेट मिनिस्टर नितीन गडकरीजी तांकां एक मेसेज दिवपाक सोदता की आमच्या गोंयांत जे डेव्हलपमेंट तेंच्यांनी केलां, लाखांनी खूब इन क्रोर्स ऑफ पयशे मोडलेले आसा. ओके, आणि आम्ही सदा स्टेटमेंट पळयला तेंचे, नितीन गडकरीजीचे, की पैसा मेरे पास बहुत है, पैसे के लिए कुछ कमी नहीं है, मैं आप जहाँ बोलोगे मैं आपको प्रोजेक्ट्स करके दूंगा. सो माझे जे फुडली जी उतरां आहा ती हांव मराठीन सांगपाक सोदता, जेणे करून ही मेसेज तेंचे मेरेन पावतली, आणि तांकां कळटलें की खरेंच जे डेव्हलपमेंटाच्या नांवान गोंयांत कितें चल्लां, ओके, ते तांकां कळटलें. माननीय श्री नितीन गडकरीजी, आमच्या गोव्यामध्ये तुम्ही खूप पैसे खर्च केलात. सेंट्रल गव्हर्नमेंटचे खूप पैसे खर्च झाले या डेव्हलपमेंटसाठी. एक कुठ्ठाळीला ब्रिज बांधला, ओके, 6 लेन हायवे, आणि एक आमच्या पणजीला ब्रिज बांधला. ओके, चांगले प्रोजेक्ट्स आहेत. पण कधी तुम्ही इन्स्पेक्ट केलं आहे की बाबा हे जे काम झालं आहे ते अप टू द मार्क आहे की नाही ते? सर मी तुम्हाला सांगू इच्छितो, जो पणजीला हा ब्रिज बांधला अटल सेतू, त्याचं डांबरीकरण जे झालं होतं ना, एकदम थर्ड क्लास क्वालिटीचं डांबरीकरण झालं होतं. आम्हाला गाड्या सुद्धा चालवायला मिळत नव्हत्या. 2 वर्ष आम्ही तशी भोगली आणि नंतर कुठेतरी या लोकांनी त्याचं डांबरीकरण परत केलं. ओके, त्याच्यानंतर आता जो अटल सेतू आहे त्याची जी लँडिंग आहे, परवरीहून येताना जेव्हा गाड्या उतरतात तेव्हा खड्डेमय झालेल्या गाड्या डॅमेज होतात. अक्षरशः लोकांना त्रास होतो. आमच्या सरकारला पडून गेलेलं नाही आहे. कारण मी तुम्हाला हे कशाला सांगतो, कारण मागच्या वेळी सुद्धा तुम्ही इनॉग्रेशनला आला होतात आणि आता सुद्धा तुम्ही परत इनॉग्रेशनला येत आहेत. कारण तुम्हाला कळायला पाहिजे की जे प्रोजेक्ट्स गव्हर्नमेंट करते आणि ते प्रोजेक्ट्स जे क्वालिटीमध्ये व्हायला पाहिजे, अप टू द मार्क ते होत नाही. आता एक प्रोजेक्ट केला आहे MVR कन्स्ट्रक्शनने, दुसरा केला आहे दिलीप बिल्डकॉनने, आणि पणजीचा जो अटल सेतू आहे तो LNTने बांधला आहे. सो हे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहे ना, या कॉन्ट्रॅक्टरवर आमच्या गोव्या सरकारचं, आमच्या PWD डिपार्टमेंटचं कंट्रोल नाही आहे. कारण MVR कन्स्ट्रक्शनचे आम्ही जे आता काणकोणवरून पत्रादेवीपर्यंत आम्ही जे बघितलं आहे कन्स्ट्रक्शन, टोटल जे त्याला क्वालिटीज नाही आहे,
त्याला क्वालिटीच नाही आहे, कॉम्पॅक्शन सारखं झालेलं नाही आहे. आणि कॉम्पॅक्शन सारखं झालेलं नसल्या कारणाने रस्ते दाबले जातात आणि क्रॅक्स पडतात. आणि बहुतेक पत्रादेवी, मग आमच्या तोरशे, उगिये, नईबाग, पेडणे, धारगळ इकडचं जे काम जर आम्ही बघितलं, तिकडे रस्ते सारखे खड्डेमय झालेले आहे, क्रॅक पडलेले आहे, रस्त्यांना अलाइनमेंट नाही आहे. आणि मेन म्हणजे जिकडे अंडरपास व्हायला पाहिजे होते, अंडरपास ते बायपास करून या लोकांनी फक्त माती घालून डायरेक्ट हायवे केले आहे, जेणेकरून लोकल लोकांना त्रास होतो. सर्व्हिस रोड चांगले नाही आहेत. सर्व्हिस रोडासाठी आम्हाला जे जनता दरबार बी असे प्रोग्राम होतात, ते तिकडे जाऊन आम्हाला त्यांना सांगावं लागतं, PWD मिनिस्टरला, कन्सर्न MLAला, PWD डिपार्टमेंट इंजिनियर्सला सांगावं लागतं की हे असं प्रॉब्लेम आहे म्हणून. सो माझी एक तुमच्याकडे विनंती आहे, तुम्ही जेव्हा गोवा इनॉग्रेशनला याल, इकडे कोठाळी ब्रिजला तुम्ही आता आम्हाला न्यूज कळली आहे की तुम्ही इनॉग्रेशनला येत आहेत म्हणून. सो तुम्ही जेव्हा गोव्याला इनॉग्रेशनला याल तेव्हा आमच्या CMला सांगा, PWD मिनिस्टर जो कोण आहे त्याला सांगा, आणि PWD जे डिपार्टमेंट आहे त्यांना सांगून एक मीटिंग घ्या. ओके, ही मीटिंग घेऊन त्यांना सांगा की मला हे रस्ते सगळे इन्स्पेक्ट करायचे आहेत म्हणून. आणि तुम्ही स्वतः इन्स्पेक्ट करून बघा, त्यांची क्वालिटी बघा, दिलीप बिल्डकॉनची क्वालिटी बघा, MVR कन्स्ट्रक्शनची क्वालिटी बघा, आणि हे L&T ची कंपनी आहे यांची क्वालिटी बघा. आणि तुम्ही स्वतः चेक करा की या रस्त्यांची परिस्थिती कशी आहे. ती नवे रस्ते, आज जर आम्ही गोव्याचे रस्ते बघितले आणि जर महाराष्ट्राचे रस्ते बघितले, कर्नाटकाचे रस्ते बघितले, त्यांची जी कन्स्ट्रक्शन आहे ती क्वालिटी मेंटेन केली आहे त्या लोकांनी. पण आमची जी क्वालिटी आहे ती टोटल फेल क्वालिटी आहे सारखे, कारण या लोकांवर कुणाचा कंट्रोल नाही आहे. माझा दुसरा मुद्दा आहे, जो भोमा म्हणून आमचा जो बायपास आहे, जो ओल्ड गोवावरून रस्ता फोंड्याला जातो आणि मध्ये भोमा म्हणून जो गाव लागतो, आणि त्या भोमामध्ये तिकडे आमच्या सातेरीचं देऊळ आहे, लाईनमध्ये रस्त्यात तिकडे देऊळ आहे, देवळी आहेत. ओके, सो तिथे हे लोक तिथून बायपास आणायला शोधतात आणि लोकांची तिकडे घरं जात आहेत, देवळाला डॅमेज होतोय. सो लोकांनी काय डिमांड केलंय नितीन गडकरीजी, की आम्हाला बायपास पाहिजे म्हणून. पण हे सरकार आम्हाला तो बायपास द्यायला बघत नाहीये, कशाला ते आम्हाला माहित नाही. आणि या रॅपिड स्पीडवर हे डेव्हलपमेंट, एन्व्हायरमेंट डिस्ट्रॉय करून, आमचे शेत जमिनी डिस्ट्रॉय करून हे कशाला करताय ते आम्हाला माहित नाहीये. आमच्या लोकांना डाऊट आहे की हे सगळे कोल लॉबीसाठी तुम्ही करतायत काय. मी प्रश्न काय एक सामान्य माणूस मी विचारतो हा, कारण आता आम्ही बोरी ब्रिज जो बघतोय ना, ते जे अलाइनमेंट मी करायला बघताय तिथे, तो बोरी ब्रिज सुद्धा खाजन लँड, आमचं शेती ऍग्रिकल्चर लँड आणि बाकीचे एन्व्हायरमेंट सगळं डिस्ट्रॉय करून ही लोक तिकडे ते करायला बघताय. वेरॅज तिकडची लोक जी काय आहे ती सांगतात आम्ही घरं बिरं मोडून तुम्हाला डेव्हलपमेंट करायला देणार नाही, कारण त्यांची कित्येकशी 100-200 वर्षापूर्वीची घरं आहेत आणि तिकडे त्या शेतावरती अवलंबून आहे, त्यांचं पोट भरतं त्याच्यावर. कशाला आमचं हे सरकार ऐकत नाही, गोव्याचे CM कशाला ऐकत नाही ते मला माहित नाही. तिकडे जर तुम्हाला तो ओल्ड ब्रिज जर सपोज चांगल्या परिस्थितीत नाही आहे, डॅमेज परिस्थितीत आहे, आणि तुम्हाला जर दुसरा ब्रिज करायला पाहिजे तर तुम्ही त्याच्या बाजूला करू शकता. पण एवढे 6 लेन आणि 8 लेन एवढं डेव्हलपमेंट कशासाठी. तर आम्हाला माहित आहे हे सगळं डेव्हलपमेंट जे आहे ते कोल लॉबीसाठी आहे, कारण याच्या अगोदर आमचे जे रिव्हर्स आहे ते नॅशनलायझेशन केले आहेत, MPT MPA झाली आहे, कारण आमचे सगळे कोस्टल ते एक्वायर करायला बघतायत. आणि हे जे वास्ट डेव्हलपमेंट झालं आहे 6 लेनचं, हे कोल कॉरिडॉरसाठी, जे कोल कंपनीज आहेत त्यांना त्यांचा कोळसा मुवमेंट करण्यासाठी. आणि आमचे जे मायनिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर ही कोल लॉबी आपण स्वतःला घेऊन बघते. मायनिंग बंद करून ठेवली आहे, लोकांना काम नाहीये, ट्रकवाले बेकार, मशीनवाले बेकार, बाकीचे धंदेवाले बेकार, सगळीकडे बेकारी पसरली आहे. आणि फक्त कोल लॉबीला सपोर्ट करण्यासाठी आज आमचा सरकार धडपडतो आहे आणि हे एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट्स आणतोय. सो नितीन गडकरीजी जरा विचार करा, गोव्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहे. तुम्ही डेव्हलपमेंट दिलात, पण कशाला दिलात आणि कुणाला दिलात हे सांगितलं नाही. जे डेव्हलपमेंट दिलं आहे ना, हे कोल लॉबीसाठी दिलेलं आहे. आणि मी परत एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्ही जेव्हा याल गोव्याला तेव्हा ऑन प्रायोरिटी बेसिस CM बरोबर डिस्कशन करून यांचं जरा इन्स्पेक्शन करा. आणि भोमा आणि बोरी हे जे प्रोजेक्ट्स येतात हे कॅन्सल करा, ते आम्हाला नको आहेत. कारण हे सगळे प्रोजेक्ट म्हणजे आमच्या गोव्याचं डिस्ट्रक्शन. आमचं पर्यावरण राखा, गोवा एवढंसं स्टेट आहे. ओके, आणि देवदेवतांचं स्टेट आहे. पूर्वीचा आमचा टुरिझम आणि आताचा आमचा टुरिझम, पूर्वी देवळांचा टुरिझम, पर्यावरणाचा टुरिझम प्रमोट होत होता, आता ड्रग्स आणि सेक्स टुरिझम प्रमोट होत आहे. याच्यावर जरा विचार करा आणि गोव्याला जरा एक चांगल्या पद्धतीने हे करा, तुम्ही चांगल्या पद्धतीने बघा आणि गोव्यावर तुमचा चांगला आशीर्वाद द्या, कारण हे सगळं आम्हाला परवडणारं नाही आहे. या सगळ्या प्रोजेक्ट्सने आमचं डिस्ट्रक्शन होणार. ओके, मी आशा करतो तुम्ही या माझ्या विनंतीवर रिक्वेस्ट ही माझी आहे ती ॲक्सेप्ट करणार आणि स्पेशली मेन हायवेजचं इन्स्पेक्शन करणार आणि ती क्वालिटी बघणार. ओके, जेणेकरून तुम्हाला कळणार की हायवे बांधले आहे काय मृत्यूचे सापळे बांधले आहेत. थँक्यू.